तर पहा मित्रांनो, नगर परिषद भरतीच्या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही प्रश्न रद्द करण्यात येत आहेत आणि काही प्रश्नांचे पर्याय बदललेले आहेत. तर पहा, मागचे आणि आताचे दोन्ही मिळून जर पाहिले आपण, तर जवळपास 23 प्रश्न रद्द करण्यात आलेले आहे. म्हणजे 46 गुण जे आहेत उमेदवारांना ते त्या ठिकाणी सर्वांना देण्यात आले. म्हणजे तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केलेला असो नसो, तर प्रश्न रद्द झाल्या कारणाने सर्वांना त्या ठिकाणी गुण दिले. पण काही उमेदवारांचं म्हणणं असं आहे की आमच्या उत्तर तालिकेमध्ये बदल झालेला नाही, म्हणजेच आमच्या आन्सर कीमध्ये कोणताही बदल झालेला नाही किंवा आमचे प्रश्न जे आहेत ते रद्द झालेले नाही किंवा आमच्या मार्क्समध्ये अगोदर आणि आताच्या सुधारित उत्तर तालिकेनुसार कोणताच बदल त्यांना दिसत नाही. तर पहा मित्रांनो, प्रसिद्धी पत्रकामध्ये खालीच सांगण्यात आलेलं होतं की कोणकोणत्या शिफ्टमध्ये बदल करण्यात येत आहेत. स्पेसिफिक शिफ्टमध्येच बदल केलेला आहे, सर्व शिफ्टमध्ये या ठिकाणी बदल केलेला नाही. त्यामुळे काही उमेदवारांचे अगोदरचे गुण समान आहेत आणि काही उमेदवारांचे गुण बदलले. तर पहा, कोणत्या शिफ्टमध्ये बदल झाला या संदर्भात आपण पुन्हा रिवाईज माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, नगर परिषदकडून हे प्रसिद्धीपत्रक जे आलं होतं, या ठिकाणी तुम्ही दिनांक पाहू शकता 4 मार्च 2024 रोजी, म्हणजे कालच हे प्रसिद्धीपत्रक आलं. यामध्ये पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालय. तर यामधील आपण महत्त्वाची माहिती पाहूया. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे की परीक्षा कधी झाली होती, आन्सर की कधी लागली होती. तर पहा, अगोदर काय झालं होतं, 17 प्रश्नांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या होत्या मागच्या वेळेस आणि त्यापैकी 15 प्रश्न जे आहेत ते पूर्ण गुण म्हणजे 15 प्रश्न रद्द केले होते. म्हणजे पहा, मागच्या सुधारणामध्ये एकूण रद्द झालेल्या प्रश्नांची संख्या होती 15 आणि याचे जर आपण मार्कामध्ये कन्व्हर्ट केले तर 30 मार्क होतात. टोटल होते 17 प्रश्न. 17 पैकी 2 प्रश्नांचा पर्याय जो आहे तो बदलला होता आणि 15 प्रश्न रद्द केले. आता जी सुधारणा काय आहे, तर पहा, आता 12 आक्षेप वैध आहेत. त्यापैकी 8 प्रश्नांना पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे डबल 8 प्रश्न रद्द. अगोदर 15 केले आणि आता 8 प्रश्न रद्द केलेले आहेत. 15 आणि 8 जर आपण टोटल केली तर एकूण 23 प्रश्न रद्द करण्यात आलेले आहे. म्हणजेच 46 गुण सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत. तुम्ही प्रश्नाला अटेम्प्ट केलेला असो नसो, तुम्हाला प्रश्न येत असो नसो, तरी सुद्धा प्रश्न रद्द झाल्या कारणाने सर्व उमेदवारांना या ठिकाणी 23 प्रश्नांचे गुण देण्यात आले. म्हणजे 46 गुणांची वाढ त्या ठिकाणी करण्यात आली, कारण की 23 प्रश्न रद्द केले. तर पहा, 46 एकाच उमेदवाराला मिळाले का? तर नाही, एकाच उमेदवाराला सर्व मार्क्स जे आहेत ते मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या शिफ्टचे वेगवेगळे प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भात त्यांनी टेबल सुद्धा दिलेलं आहे, ते आपण पाहणारच आहोत. तर पहा, 4 प्रश्नांचा पर्याय बदलला, म्हणजे अगोदर 2 प्रश्नांचा बदलला होता आणि आता 4 प्रश्नांचा पर्याय बदललेला आहे. तर एकूण 6 प्रश्नांचा पर्याय बदललेला आहे आणि 23 प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत. तर पहा, कोणत्या शिफ्टचे कोणते प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात ही माहिती आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. या शिफ्टमध्ये जर तुमची परीक्षा झालेली असेल तरच तुमचे प्रश्न आन्सर कीमध्ये बदल झालेला आहे, म्हणजेच तुमच्या उत्तर तालिकेमध्ये बदल झालेला आहे. अन्यथा तुमच्या उत्तर तालिकेत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे ज्या उमेदवारांना असं वाटतंय की प्रश्न रद्द झाले आणि मला का बरं मार्क मिळाले नाही, कारण की फक्त या स्पेसिफिक शिफ्टचेच प्रश्न रद्द झालेले आहेत किंवा यांचेच आन्सर कीमध्ये बदल झालेला आहे. बाकी शिफ्टचे जे पेपर होते किंवा ज्या प्रश्नपत्रिका होत्या किंवा त्यांच्या आन्सर की जे होत्या त्या जशाच्या तशा आहे, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तर पहा, याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या शिफ्टमध्ये काही बदल झालेले असतील, काही उमेदवारांचे जर गुण वगैरे कमी झालेले असतील, तर तुम्ही नक्की कमेंट करा, म्हणजे त्याकडे आपलं लक्ष जाईल. तर पहा, अगोदर 25 ऑक्टोबर, त्यानंतर 26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबर आणि सर्वात शेवटी 28 ऑक्टोबर या 4 दिवशी जे पेपर झाले त्यामध्येच बदल करण्यात आलेला आहे. 25 ऑक्टोबरच्या जर पहिल्या शिफ्टचा विचार आपण केला तर एका प्रश्नाचा पर्याय बदललेला आहे आणि 2 प्रश्न रद्द केलेले आहेत. त्यानंतर 26 ऑक्टोबरचा जर विचार केला तर 26 ऑक्टोबरच्या दुसऱ्या शिफ्टचे या ठिकाणी एका प्रश्नाचा पर्याय बदललेला आहे आणि 2 प्रश्नांना रद्द करून पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत. नंतर पहा, 26 ऑक्टोबरची शिफ्ट 2 जी आहे त्याचं सुद्धा आन्सर की बदललेली आहे. म्हणजे 26 ऑक्टोबरच्या दुसऱ्या शिफ्टच्या एकूण 2 प्रश्न जे आहेत ते आन्सर की बदलली आणि 2 प्रश्नांना पूर्ण गुण. 26 ऑक्टोबरची तिसरी शिफ्ट जी आहे त्यामध्ये एक प्रश्न रद्द झालेला आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबरची शिफ्ट 1 जी आहे त्यामध्ये एकूण 3 प्रश्न रद्द झालेले आहेत 27 ऑक्टोबरच्या पहिल्या शिफ्टचे. तर पहा, 27 ऑक्टोबरची जी पहिली शिफ्ट आहे त्याचे प्रश्न 3 जे आहेत ते रद्द झाले, म्हणजे 6 मार्क सर्व उमेदवारांना मिळालेले आहेत. नंतर पहा, 28 ऑक्टोबरची शिफ्ट 2 यामध्ये आन्सर कीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या मित्र. यानुसारच तुमच्या आन्सर कीमध्ये बदल झालेला असेल. इतर मुलांची जी आन्सर की आहे किंवा इतर पोस्टची जी आन्सर की आहे त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तुमच्या काही आणखी डाऊट्स असतील, बिंदासपणे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावर आपलं लक्ष जाईल. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.